नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. उरण विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी ज्यांनी निश्चित केलेली आहे किंवा जे लढू इच्छितात ते प्रीतम म्हात्रे साहेब आपल्यासोबत आहेत. खरं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा खूप मोठा वारसा त्यांना आहे. माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांचे ते चिरंजीव म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत. त्याशिवाय पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. यंदा उरण विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढू इच्छित आहेत. शेतकरी कामगार पक्षामधनं आघाडीचे उमेदवार म्हणून जरी बोललं जातला तरी देखील बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण चर्चेमध्ये त्यांच्याशी बोलणार आहोत. सध्या तरी आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सगळ्यांना नमस्कार. आपल्या प्रभात पर्व न्यूजमध्ये खरं म्हणजे आपला चेहरा किंवा सर्व पनवेलवासियांना उरणवासियांना परिचित आहे. तरी देखील राजकीय पार्श्वभूमी जे म्हात्रेंचे चिरंजीव असले तरी ते प्रत्यक्षात तुम्ही या राजकारणात कसे सक्रिय झाले हे आमच्या प्रेक्षकांना जरासं माहीत व्हावं अशी माझी इच्छा आहे. तर ॲक्टिव्ह आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये एक कार्यकर्ते म्हणून कसे काय नेमका त्याची सुरुवात कशी झाली? तुम्हाला एकच सांगेन सागरजी, सर्वप्रथम मी नमस्कार करतो सगळ्यांना की ही माझी राजकीय कारकीर्द जी आहे ती मला शाळेपासूनच मला बाळकडू आहे. कारण मी शाळेतसुद्धा GSचं इलेक्शन जिंकलो होतो 10वीमध्ये. आणि त्यावेळी पण मला चांगलं आठवतं आहे की समोरचे जे शाळेमध्ये कॅन्डिडेट होते त्यांना फक्त 7 ते 8 मतं पडली होती आणि बाकी सगळी मतं पडली होती. त्याच्यामुळे तेव्हापासून आणि शाळेत मी दुसरीत असताना म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून ते 10वीपर्यंत मी शाळेचा मॉनिटर देखील वर्गाचा होतो. राजकारण म्हणजे त्याच्यामुळे थोडं की असं आहे की पहिल्यापासून थोडं होतं. बरोबर. म्हणजे असं बॉसिंग म्हणता येणार नाही पण सगळ्यांना कोऑर्डिनेट करून जवळ घेऊन आणि पहिल्यापासून तसंच राहिलो आहे. नंतर मी वयाच्या 18व्या वर्षी पक्षाचं पहिलं पद घेतलं, शेतकरी कामगार पक्षाचं. म्हणजे युवकांमध्ये मग त्यावेळी पद घेतलं. आज मी 42 वर्षाचा आहे. म्हणजे 24 वर्ष मी पक्षाच्या पदावर आहे. म्हणजे त्याच्यानंतर मग युवक संघटनेवर आलो, मग नंतर शहराचं पद घेतलं, नंतर मी तालुक्याचं पद घेतलं आणि आत्ता मी रायगड जिल्ह्याचा खजिनदार म्हणून पद शेतकरी कामगार पक्ष. मग कुठेतरी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी देखील विश्वास टाकला आहे आणि त्या असं नाही की बाबा जयम म्हात्रेंचा मुलगा आहे म्हणून पद आहे, परंतु मी सुद्धा पनवेल उरण आणि तुम्ही रायगड म्हटलात तरी चालेल कारण चौक, खालापूर किंवा काही भाग आपला पेंडचा येतो, इथे सुद्धा बऱ्यापैकी आम्ही जात असतो. नेहमी युवकांच्या याच्यासाठी जात असतो. एवढ्या दीर्घकालापासून आपण काम करता तरी देखील प्रमुख जो वारसा आहे तो जयम म्हात्रे साहेबांचा, त्यांचे चिरंजीव म्हणून आपण ओळखता लोक सगळे. परंतु ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांच्या कामाचा पाहिलेला आढावा आहे, त्याचा नेमका तुम्हाला काय फायदा होतो असं दिसतंय का? म्हणजे नाही, बाबांचं एकच सांगेन की भाऊ नावाने सुपरिचित आहेत. भाऊंचं एकच सांगेन की भाऊ पण नेहमी राजकारणात जे होते ना, म्हणजे बाबा सिडको डायरेक्टर राहिलेले आहेत किंवा बाबा नगराध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांचे काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे कुठल्याही पक्षाचा आला म्हणजे पालिकेत मी स्वतः बघितलं आहे की म्हणजे आपल्या लोकांनी जरी नाही सांगितलं नाही याचं नाही काम करायचं तरी पण बाबांच्या ते मनात नाही पहिल्यापासून. मग ते काय आपल्या कोणाला लोकांना नाराज करून काम करायचं असं त्यांचा हेतू नसतो. आमच्या कंपनीत पण तसंच होतं, परंतु त्याचा कोणी नाराज नको होऊन जायला हा त्यांचा हेतू असतो. आणि एक गोष्ट पक्की आहे की जयम म्हात्रे साहेब आहेत ना, हे अजात शत्रू आहेत. म्हणजे त्याला शत्रूच नाही असं बोलत तर पक्ष म्हणून लोक त्यांच्याकडे बघत असतील, परंतु जनसामान्यामध्ये जी त्यांची इमेज आहे ती सगळ्यांना एक मदत करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मग तो पक्षाचा असो नसो या सगळ्यांसाठी मदत करतात आणि निश्चितच या सगळ्या गोष्टी तुम्ही जवळून पाहिलेल्या असतील, त्याच्यामुळे त्याचा देखील एक तुमच्यावर संस्कार झाले असं म्हणता येईल का? नाही, नक्कीच ना. मी पण मला पण बरेच जण विचारायचे की तुम्ही नगरपालिकेत काम करताना 2 टर्म नगरसेवक, तुम्ही आक्रमक का बोलत नाही आहेत? पण तुम्ही माझं एक कारकीर्द बघितलीत तर एक आज सागरजी सांगावं लागेल की मी विरोधी पक्षनेता राहिलो, त्याच्या आधी नगरसेवक. मी कधी माझं नाव खराब करून घेतलं नाही. आता नाव खराब म्हणजे काय की पहिले विरोधी पक्षनेता म्हणजे की सेटिंग असं एक परसेप्शन झालं होतं, झालेलं होतं. तुम्ही बघा की जेव्हा महापालिका झाली, मी प्रथम विरोधी पक्षनेता झालो, त्यावेळी हे सगळं मी पुसून काढलं. म्हणजे काम एक कमी झालं ठीक आहे, परंतु कुठलं डाग लागला नाही पाहिजे या मताचा मी पण आहे. चारित्र्य जपण्याचा खूप प्रयत्न केला आहे. 100% जपण्याचं म्हणजे आमचं कुटुंबच तसं आहे की तुम्ही बघा कंपनी असेल, संस्था असेल, आम्ही संस्थेत कुठल्याही कोणाचं न वापरता जेवढं आमच्यात होतं आहे तेवढं आम्ही करतो. या सगळ्या गोष्टी आम्ही सांभाळून करतो. आणि तुम्ही पंचायतन मंदिराची निर्मिती बघाल की माझ्या बाबांच्या ते आणि आईच्या म्हणजे संकल्पना होती की गरिबाने देखील माठात लग्न केलं पाहिजे, गरिबांच्या मुलांनी देखील शिक्षण घेतलं पाहिजे कमी फीमध्ये.
म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहेत ना, हे तुम्ही पंचायतन मंदिर आज बघा, रायगडमध्ये मला वाटतं नवी मुंबईमध्ये पण असं नसेल. नाहीतर मंदिर म्हटलं की कुठल्या दुसऱ्या जागेत करा आणि मग जागा बळकावा, असं एक परसेप्शन ते पण निर्माण झालं. तर कुठेतरी ते पण खोडण्याचं काम एक माझ्या बाबांनी केलं आहे. आणि आपल्या इथे पनवेल उरण रायगडमध्ये वारकरी संप्रदाय आणि धार्मिक लोक फार आहेत. मग त्यांना राहण्याची किंवा पायी दिंडी जातात, एकविराईकडे जाते, पंढरपुरात जातात, आळंदीला जाते, साईबाबांकडे जाते, या सगळ्यांना राहण्याची तिथे निःशुल्क सेवा आहे. तिथे चहा आयुष्यभर फ्री आहे. आता तुम्ही म्हणाल चहा, तर बाबांना असं वाटलं होतं की काय चहा म्हणजे येतो त्याला पहिले लागतो की आपल्या इथे चहा पाहिजेच, पाहुणचार सुरुवात चहाने होते. मग ते आज आम्ही शनिवार रविवार जेव्हा येतो किंवा आम्ही बघतो, आम्हाला कपवरनं कळतं की किती लोक आलेत. तर 8,000 10,000 10,000 कप आम्हाला चहाचे लागतात. एवढं म्हणजे सगळ्यात रेकॉर्ड झालं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवात जेव्हा होते 1 जानेवारी, तेव्हा आम्हाला 16,500 कप चहा लागला होता. तर तुम्ही विचार करा की हे खूप कमी वेळात. आणि मी बाबांना तेव्हा पण बोलायचो की बाबा नक्की हे काय करताय, नंतर सांभाळायची जबाबदारी आमच्यावर आहे. तर आम्हाला ते ओरडायचे, हे तुम्ही गप्प बसा, हे असं म्हणजे त्यांचे जे काम केलं ना, आणि एवढी कामं मी कधी बोलत नाही, आम्हाला सुद्धा माहिती नाहीत की त्यांनी काय काय कामं केली. एवढं आहे. मी आज बोललो तुमच्यासमोर, मी कधीच बोललो नाही चॅनेलसमोर, परंतु त्या व्यक्तीने तेवढं केलं आणि माझे वडील आहेत म्हणून मी बोलतो, अशातलाही भाग नाही आहे. बरं, एक गोष्ट की पनवेल विधानसभा निवडणूक लढवणार आहात अशी मागच्या टर्मला चर्चा झाली होती तुमची. आणि तसे पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही काम पाहिलेले, नगरसेवक 2 टर्म तुम्ही राहिलेले आहात. आता पनवेलच्या ऐवजी उरण विधानसभा निवडण्याचा नेमका का ठरवलं तुम्ही? तुम्ही बघाल की पनवेल उरण हे काय वेगळं नव्हतं. 2009 साली पहिल्यांदा हा विधानसभा क्षेत्र वेगळा झाला आणि काम करतोय आम्ही आधीपासून. हे आत्ता फक्त 13-14 वर्ष झाली हा विधानसभा क्षेत्र. नाही तर पहिले विवेक पाटील साहेब सुद्धा पनवेलला होते, मग उरणला गेले. त्यांना पण हा प्रश्न आलाच होता, पण त्यांनी कधी हा प्रश्न बघितला. कारण आम्ही काम करताना पनवेल उरण, आता मी राहतो गव्हाणकोपरमध्ये, उरण विधानसभामध्ये. आम्ही पूर्वी पहिल्यापासून पनवेल हे एकच शहर होतं त्यावेळी, तेव्हा शिकण्यासाठी इथे आलो. पनवेल आणि उरणची लोक तुम्ही बघा, नातं म्हणजे सख्खा भाऊ पनवेलमध्ये असेल तर दुसरा भाऊ उरणमध्ये, हे एकच होतं. त्याच्यामुळे पनवेल उरण असं कधी आम्ही वेगळं बघितलं नाही. आणि तुमचा जो प्रश्न आहे की बाबा पनवेलला का नाही उरणला का, तर आता आमदार बाळाराम पाटील साहेबसुद्धा आमचे प्रमुख, कारण त्यांनी 2 वेळेला लढवलेली आहे विधानसभा. त्याच्यामुळे कुठेतरी आता ती पण विधान परिषद आत्ता बाळाराम पाटील साहेबांचा पराभव झाला आणि त्यांना पण आम्हाला आमदार बघायचे. आणि पनवेलमधले ते राहणारे पनवेलमध्ये, जसं मी राहणारा उल्वे गव्हाणकोपर आहे तसं आहे. आणि बाळाराम पाटील साहेबांनी काम पण जोरात, म्हणजे इव्हन खूप जोरात, इथल्यापेक्षा जोरात काम आता त्यांनी चालू केलं आणि आम्ही एकत्रितरित्या काम करतो. थोडक्यात हा पक्षानं सामोपचार आणि चर्चेनं हा सोडवलेला प्रश्न आहे असं म्हणूया आपण, नाही का? पक्षानं सामोपचारानं बोलण्यापेक्षा की आम्ही खूप लहान आहोत कार्यकर्ते, आणि शेवटी नेत्यांमध्ये बाबा असतील, बाळाराम पाटील साहेब असतील, काशीनाथ पाटील साहेब असतील, नारायण शेठ असतील, ही सगळी मंडळी आहेत. शेवटी ठरवताना आम्ही पनवेल उरण, तुम्ही बघा जेव्हा महाविकास आघाडीची पहिली स्थापना झाली, पनवेल उरणमधूनच सुरुवात झाली आणि ती शेका पक्षानेच मोठा भाऊ समजून ती स्थापना केली होती, ज्याचे अध्यक्ष बबनदादा आहेत. आणि सगळी मंडळी आहेत त्याच्यात, आरसी भाई आहेत, राष्ट्रवादीचे देखील आहेत, सतीश भाई, ही सगळी मंडळी आहेत. तेव्हा ते सर्व लढा जो आहे, कारण दिबा पाटील साहेबांचं जर तुम्ही बघितलं तर दिबा पाटील साहेबांनी न्याय देताना, तुम्हीच मला वाटतं माझी पहिली मुलाखत घेतली होती महापालिकेच्या केबिनमध्ये, आणि मी ओपनली तेव्हा सांगितलेलं की दिबा पाटील साहेबांचं आंतरराष्ट्रीय विमानतळ नावे पडलंच पाहिजे. आज स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जरी असते तरी त्यांनी सुद्धा सांगितलं असतं की बाबा इथे काम केले दिबा पाटील साहेबांनी तर त्यांचंच नाव द्यावं, हे ओपनली सांगितलेलं. आणि असं काही त्याच्यात मला नाही वाटत की काय त्याच्यात चुकीचं असेल असं. हे पहिली भूमिका त्याची तुमची होती. बरं, दुसरी या ठिकाणी गोष्ट अशी की उरण विधानसभा आपण निवडलेलं एक क्षेत्र, त्याच्यामध्ये कुठल्या असं तुम्हाला असं वाटतं की समस्या आहेत तर त्या ठिकाणी एकतर तरुण चेहरा आपण तुमच्या रूपाने या ठिकाणी पक्षाला मिळालेला आहे, कुठल्या गोष्टी घेऊन तुम्ही ती निवडणूक लढवणार आहात? तिथे विकास झालेला आहे ही गोष्ट जर बालदी सांगत असतील तर तुम्ही निश्चितच त्याच्या विरोधात बोलणार आहात ना. मग आता कुठल्या गोष्टी तुम्हाला असं वाटतात की बाबा उरणमध्ये प्रकर्षाने मतदारांना त्या जाणवतात, त्यांची इच्छा आहे की ही कामं झाली पाहिजेत, आणि तुम्हाला देखील तुमचं एक वेगळं विजन असेल की ही कामं आपण केली पाहिजे, तरुणांसाठी एक वेगळा व्यासपीठ असला पाहिजे, काय नेमकं काय तुमच्या डोक्यात काय? तुम्हाला एकच सांगेन की इथे होत असताना आता मी गेले 4 महिने इथे फिरतोय, 4 महिने म्हणजे लोकसभेपासून फिरतोय. तर आम्ही गावोगावी दौरे केले आणि माझे तर 4-4 वेळेला दौरे झालेत. तर तेव्हा प्रत्येकाच्या घरातून एकच येत होतं
की कोणाची आई बोलते, कोणाचे बाबा बोलत आहेत, किंवा काही तरुण माझ्यासमोर तरुणीसुद्धा, की दादा आम्हाला कुठेतरी नोकरीला लाव, किंवा आई वडील दादा आमच्या मुलांच्या हाताला काहीतरी काम दे. म्हणजे सारखा तोच सूड येत होता. बेरोजगारी प्रचंड आहे म्हणजे. प्रचंड नाही म्हणजे म्हणजे नाहीच आहे, कोणाला रोजगारच नाही असं मला वाटतंय. आणि मग मी एवढा विचार केला की एवढं सगळं आहे, तिथे एवढ्या कंपन्याच आहेत, तिथे काय नक्की परिस्थिती आहे हे आता आम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पण काही जण काय की बाबा लावतायत कोणाला, की पैसे घेऊन लावतायत, की काय असतं, अशी परिस्थिती तिथे आहे. आणि हे मी नाही बोलत आहे, हे सगळं समोरून येते. आणि बोलत नाही म्हणजे आम्हाला कळतं शेवटी काय असतं, कोणी असं तर बोलणार नाही ना. पण बेरोजगारीचा प्रश्न सर्वात मोठा प्रश्न, पहिला मोठा प्रश्न. बाकी म्हणजे उरणचा विकास जो होतोय तो फक्त आपल्यामुळे होतोय असं एक साधारण म्हणजे तेवढं मोठं JNPTचा रोड जिथे नेहमीच ट्रॅफिक असायची असं बोललं गेलं, आणि ती संपूर्ण क्रेडिट त्या ठिकाणी महेश बालदी घेत आहेत. तुम्हाला असं वाटत ना की त्यांनी विकास केला आहे उरणचा आणि तुम्ही त्या अगेन्स्टमध्ये आहात? तुम्हाला मी एकच सांगेन याच्यात, की बघा की याच्यात सर्वप्रथम गडकरी साहेबांचं कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांचं व्हिजन आहे. आता गडकरी साहेबांचं कौतुक करत असताना JNPT पोर्ट हे कधी आलं आहे, किंवा हे जे सिंगापूर पोर्ट आहे हे कधी आलं आहे, किंवा करंजा पोर्ट हे कधी आलं आहे, बरोबर आहे की तुम्ही नीट बघा. तर आता ही जर JNPTची जर ट्रान्सपोर्ट कपॅसिटी म्हणजे कंटेनर्स रोज येणं जाणं असतं, याची कपॅसिटी वाढल्यावर तुम्ही सांगा हे सेंट्रलमधनं काम होतं. आणि सेंट्रल जरी सत्ता BJPची असली तरी त्या वाहतुकीच्या नियमांमध्ये ते रस्ते वाढवावी ही तर काळाची गरज आहे. मग याच्या आधी एक्सप्रेसवे झाला, याच्या आधी आता हे गोवा हायवे झालं, किंवा याच्या आधी बरेचसे रस्ते झाले, किंवा मुंबईचे 22-20. मग ते शिवसेना आज म्हणते केलं, किंवा BJP त्यावेळेचं म्हणतं केलं, बरोबर आहे केलं. पण लोकांची कशी वस्ती वाढते, आणि आज JNPT सगळ्यात आशिया खंडात नंबर 1ला पोर्ट आहे. तर त्या पोर्टला पहिले 4 लेनचे रोड होते, मग 6 लेन झाले, मग मोठे झाले. मग ही जशी तुमची जडणघडण नैसर्गिक प्रक्रिया ना, जसा तिथे बिझनेस वाढला त्या पद्धतीनेच वाढणार आहे. आज तुम्ही सांगा आपल्या गावातले रस्ते का वाढत नाही हो, किंवा गावातली लोक आहेत तेवढीच असतात, थोडीफार आपली वाढतात, की आपल्याला कोणाला मुलबाळ झालं तर ते वाढतात. त्याच्यात फक्त काय आसपाल्ट रोडचं कॉन्क्रीट होणार, जसं बजेट असतो ग्रामपंचायतीचा, किंवा आपण DPTC किंवा फंड जसा येतो त्याप्रमाणे करतो, किंवा काही कंपन्यांचे CSR फंड जसे ग्रामपंचायतीला उत्पन्न असतं त्याप्रमाणे होतं. आणि मला म्हणायचं आहे, जर ते म्हणत असतील की हे रस्ते आम्ही आणले, ब्रिज आम्ही आणले, तर तुम्ही ते पण तपासलं पाहिजे, ते कोणाच्या काळात त्यांचं सँक्शन आलं आहे, लक्षात आलं का, ते पण तुम्ही तपासलं पाहिजे. आता सँक्शन पण सोडा चला, तर मी तर एक सांगेन, जर तुम्ही ते रस्ते आणले सांगतायत आणि मग गावातल्या गल्ल्या गावातले रस्ते अजून का झाले नाही हो, हा पण प्रश्न तर आहे ना. तुम्ही ज्या क्षेत्राचं नेतृत्व करता उरण विधानसभेचं, त्या गावातले तुम्ही बघा ना, आजही किती गावांमध्ये जा, गल्ल्यांमध्ये जा, वाड्यांमध्ये जा, आहेत का हो रस्ते. मग ज्यांनी तुम्हाला मतदान करून निवडून दिलं त्यांना तुम्ही तसंच ठेवलं, त्यांच्या मुलाबाळांना तुम्ही बेरोजगारीच केली ना, त्यांना कुठेच नोकरीला लावलं नाही. आणि मग तुम्ही सांगा ना, मग तुम्ही सांगता हे आम्ही आणले एवढे करोडो तेवढे करोडो. तर मला वाटतं कुठेतरी लोकांची नाळ असलेले प्रश्न सुटले पाहिजेत, तेव्हा खरी लोक तुम्हाला मानतील असं मला वाटतं. बरं, एकतर महाविकास आघाडी मार्फत आपण बाळाराम पाटील तिकडे महाविकास आघाडी मार्फत म्हणून प्रचार करत आहेत, तुम्ही देखील तसं आहेत. परंतु नुकतंच तुम्हाला माहिती आहे की AB फॉर्म दिला मनोहर भोईरांना उभाटा सेनेमार्फत, आणि ते देखील जोरदार त्या ठिकाणी मुसंडी त्यांची प्रचाराची आघाडी त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे. इकडे तुम्ही देखील घेत आहात. हे चित्र एका अर्थाने शिवसेनेमार्फत त्यांना सीट दिलं असं बोललं जात आहे, इकडे तुम्ही इच्छुक आहात ही देखील स्पष्ट आहे. आणि तिकडे आता महेंद्र घरत म्हणजे ते देखील काँग्रेसमधून या ठिकाणी इच्छुक आहेत. असं सगळं आहे ना, म्हणजे इथे मी म्हणेल की बाबा तुम्ही महायुतीचा उमेदवार वेगवेगळे आहेत दाखवा, नाही दिसत शक्यतो. म्हणजे आता प्रशांत ठाकूर डिक्लेअर आहेत पनवेलमधून, प्रीतम म्हणजे ज्यांचं आपला विक्रांत पाटलांचं नाव येत होतं पुढे, परंतु त्यांना विधान परिषदेवर घेतलं, राज्यपाल नियुक्त त्यांना आमदार केल्या कारणाने तो प्रश्नच बाजूला राहिला. इथे मात्र अजून बिघाडी दिसते लोकांना. आणि अशा वेळी नक्की काय परिस्थिती आहे आता, त्याविषयी काय पक्षानं ठरवलेलं आहे का? तुम्हाला एकच सांगतो की याच्यात कसं आहे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाचं काम करणं त्याच्यासाठी प्रत्येकाचा अधिकार असतो. त्याप्रमाणे सगळेच जण आपापल्या पक्षाचं काम करतात, आणि या आधीही तसंच होतं. आता तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाला का तिकीट द्यावं, तर पनवेल उरणमध्ये मोठा भाऊ हे महाविकास आघाडीने मान्य करूनच ते ॲक्सेप्ट केलेलं आहे.
त्याच्यामुळे मला असं सांगायचं आहे की इथे उरण विधानसभेची सुरुवातच आमदार विवेक पाटील साहेबांनी आमदार होऊन तिथे दाखवलं. तुम्ही 2014ला बघितलं तर फक्त 700 मतांनी सीट गेली होती. 700 मतांनी पण सीट का गेली सागरजी, की त्यावेळी आमदार साहेब हे पनवेलला 80% होते. आमदार बाळाराम पाटील साहेबांना आमदार करण्यासाठी, कारण त्यांना काय वाटलं आमदार साहेबांना की तिथे 25-30 हजाराचा लीड होता त्यांना 2009ला. माझा लीडच कमी होईल, मी कार्यकर्त्यांना समजावेन, पण बाळूशेठ पण आमदार झाले पाहिजे ही त्यांची भावना होती. त्याच्यामध्ये पनवेलला जास्त होते. 2019ला बँकेचा विषय काढला की बँकेचा घोटाळा, तेव्हा पण 62,000 लोकांनी स्वतःचे दागिने स्वतःचे पैसे खर्च करून लोकांनी आमदार साहेबांना 62,000 मतं दिलेत. तेव्हा पण 5-6 हजार मतांचाच फरक होता. आणि हा असताना तुम्ही समोरच्यांनी काय केले तुम्हाला सांगायला नको आहे. त्यामुळे एवढा फरक असताना तो एक मुद्दा महत्त्वाचा त्यांनी बँकेचा छेडला. आज पुढच्या 5 वर्षांनी म्हणजे आज 2024मध्ये होत बँकेचे 96.33% लोकांचे पैसे व्याजासहित परत मिळाले. 3.75% लोकांचे फक्त पैसे बाकी आहेत. 110 कोटी बाकी आहेत अमाऊंटमध्ये सांगतो, थोडंफार इथे तिथे. साहेबांची 840 कोटी रुपयाची प्रॉपर्टी तिथे आहे. दिली का नाही साहेबांनी लोकांना? मी तेच सांगतो की हे ह्याचं राजकारणच झालं. 800 बॅलन्स आहे तुम्ही म्हणता, मग ती लोकांना जर दिली असती तर कदाचित ते बाहेर पण पडले असते. नाही, मग ही प्रक्रियाच तुम्हाला सांगतो. बाहेर पडले असते ना, आज 2.5 वर्षापासून त्यांची प्रॉपर्टी तिथे आहे. साहेब देऊ मागतायत. तुम्ही विचारा, राहुल ठाकूर म्हणून साहेबांचे तिथे वकील आहेत, ते स्वतः बघतात. आर्ग्युमेंटला जज साहेबांसोबत मी स्वतः 1 तास 39 मिनटं त्यांची आर्ग्युमेंट चालली, मी ऐकत होतो. त्यांनी सांगितलं की जे आता उरलेले 110 कोटी आहेत साहेब द्यायला मागतायत, साहेब व्याजासहित द्यायला मागतायत, परंतु हे राजकीय हव्यासापोटी त्यांना आतमध्ये ठेवलं आहे. आणि त्याच्यात असं आहे की सागरजी, साहेबांचे जे 110 कोटी द्यायचे आहेत ते आता उलट त्यांनी दावा केला आहे की आमचे जे उरलेले पैसे आहेत 700 कोटी त्याच्यावर आम्हाला व्याज मिळावं, असं त्यांनी हे केलं आहे. मी आर्ग्युमेंट ऐकत होतो. म्हणजे 380 कोटी दिले आणि वरचे 110 द्यायचे, त्याच्यासाठी 840 कोटीची प्रॉपर्टी 2.5 वर्षापासून, आणि त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आज 1,000हून अधिक कोटी रुपयाची व्हॅल्यू झाली. 2.5 वर्षात प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढली असणार. तर हे सगळं असताना फक्त राजकीय हव्यासापोटी त्यांना आतमध्ये ठेवलं असं मी सांगतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे ते जे आतमध्ये ज्या कारणास्तव त्याचा फरक पडणार नाही तुम्हाला? नाही, फरक पडणार नाही म्हणजे साहेबांना 3.25 वर्ष आतमध्ये आहेत. फरक पडणार नाही म्हणजे साहेब आतून पण सगळे रिपोर्ट्स असतात, आतून सगळं आम्हाला साहेबांचं सगळं येतं. किंवा तारीख असली की आम्ही सगळी मंडळी पक्षाचे सगळे त्याच इच्छेने की साहेब आज बाहेर येतील, साहेब आज बाहेर येतील. कारण आता तुम्ही गेल्या 2 महिन्यात बघाल की दर 2-3 दिवसांनी तारीख येत होती. म्हणजे आम्हाला आशा लागली की आता साहेब लवकर बाहेर येतील, परंतु परत राजकीय ही आता तारीख आली, 1 महिना आला आणि मग त्याच्यात पुन्हा ते तसंच राहिलं. या गोष्टी असताना पण साहेब आता एकदम लवकरच बाहेर येतील असं आम्हाला वाटतं. बरं, परत मतविभाजनाचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जर महेश बालदी तिथे आहेत, विद्यमान आमदार म्हणून उभे राहणार, भारतीय जनता पार्टीचं त्यांना बळ देखील आहे त्या ठिकाणी, आणि आघाडीचा प्रश्न अजून सुटलेला नाही. कदाचित जर मग मनोहर भोईरांनी देखील त्यांना देखील उभाटाने सीट दिलेली आहे आणि त्यांनी जर सीट घेतली तर तुम्ही नेमका तुमचा डिसिजन कुठला असणार आहे? तुम्ही त्या ठिकाणी लढणार का? आणि मग त्याचा फायदा कोणाला होणार? म्हणजे तुम्हीच या ठिकाणी बरेच लोकांचा आरोप असतो की त्याचा फायदा महेश बालदी यांना होणार आहे, परंतु तुम्ही बोलता की बाबा शेतकरी कामगार पक्ष किंवा मात्र मला का पाडण्यासाठी जर उभे करणार नाही. मतविभाजनाच्या डोक्यात काय विषय तुमच्यामध्ये? नाही, मतविभागणी तुम्ही इथे बघाल की इथे तसं बघायला गेलं तर 2009 नंतर 2014, 2019 या 3ही वेळेला तिरंगी लढत झालेली आहे. 2014ला तर चौरंगी लढत झालेली आहे. त्यामुळे इथे हा इतिहासच आहे की झाले, म्हणजे तसंच आहे जे आपल्याला दिसतंय ते मी सांगतो. आणि आत्ता महाविकास आघाडीत आमचे खूप चांगले अशी एकदम जुडलेली आहे. म्हणून आम्ही मोठा भाऊ म्हणून की आम्हाला इथल्या, कारण आम्ही लोकसभेला पण प्रामाणिक काम केलं, म्हणजे 2 पाऊल पुढे जाऊन मोठ्या भावाची भूमिका बजावली आणि आघाडी देखील घेतली. आणि आघाडी ठीक आहे घेतली, पण काम प्रामाणिक केलं. आणि आता 288 विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे आमदार आणि पक्षाचे सरचिटणीस भाई जैनभाई यांनी फक्त 6-7 सीट मागितल्यात, जे माझ्या कानावर आहे. रायगडमधल्या 4, सांगोल्याच्या आणि मला वाटतं परभणीच्या, असं मला वाटतं. तर 288मधून 6 शेतकरी कामगार पक्षाचे आणि सांगोल्याचे पण आबांची सीट आहे ती आता तिथे आपल्या पुतण्यांसाठी मागतायत. तर तिथे पण म्हणजे हे सगळे जे विषय आहेत ना, तर कुठेतरी शेका पक्षाला महाविकास आघाडींनी हे सगळं विचार केला पाहिजे, जेणेकरून आपली मेजॉरिटी वाढेल याचा विचार केला पाहिजे. 4 तारखेला हे चित्र
क्लिअर होईल आणि अशा वेळेला आघाडी जर बिघाडी आली तर मग तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही इथे लढणार तर मी काय एक स्टेटमेंट ऐकली होती उद्धव ठाकरेंनी दिलेली की जर प्रीतम म्हात्रे जर तिथे अपक्ष लढले किंवा शेतकरी कामगार पक्षामध्ये लढले तर आम्ही तिथे उमेदवार देऊ असं देखील बोललं. त्याच्यामध्ये बाळाराम पाटलांना फरक पडेल. तिथे परत दोन्हीकडे या सगळं विभाजन होतं. याविषयी वरिष्ठ लेवलला तुमची नाही का चर्चा आहे का बाबा हे सगळं शांत झालं पाहिजे म्हणून? नाही, नक्कीच ना. आमदार जैनबाईंनी सांगितलं आम्हाला की तुम्ही अजून महाविकास आघाडीचा तसा निर्णय झाला नाही. तुम्ही जे म्हणताय शिवसेनेने एबी फॉर्म मनोहर शेठना दिला, तसंच मला पण शेका पक्षाने सांगितलं, माझ्याकडे पण एबी फॉर्म शेका पक्षाचा आहे. म्हणजे असं आहे. पण महाविकास आघाडीचा अजून जो प्रत्येकाच्या पक्षाचा निर्णय झालेला आहे, शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवलेला आहे जवळपास. ते आता मला माहीत नाही, कारण आमच्या नेत्यांचा निर्णय अंतिम राहील. आणि त्याच्यात विषय असा आहे की हे सगळं होत असताना जर हे व्यवस्थितरित्या झालं तर चांगलंच होईल आणि या सीट आम्हाला सोडावं असं प्रामाणिक आम्हाला वाटतं. आणि जर का समजा तुम्हाला वाटतं की आघाडीत बिघाडी झाली तर शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो मला मान्य आहे, त्याच्यात काही फरक पडणार नाही असं मला वाटतं. बरं, एक मुद्दा म्हणजे पनवेल उरणचं राजकारण आणि लोकनेते दिबा पाटलांचं नाव हा विषय म्हणजे खरोखर तो जर नसला तर ते राजकारणच अपूर्ण आहे. लोकनेते दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं अशी सर्वांचीच मागणी होती. परंतु महाविकास आघाडीचा बाळासाहेब ठाकरेंना त्या ठिकाणी पाठिंबा होता. तुम्ही बोलले की बाबा पहिली जी मुलाखत घेतली मी तुमची त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं होतं की साहेबांचं द्यायला पाहिजे. कदाचित बाळासाहेब ठाकरे असतं तरी त्यांनी देखील त्यांचंच नाव दिलं असतं. परंतु भारतीय जनता पार्टी असेल किंवा महेश बालदे असेल हे क्रेडिट घेतात या सगळ्याचं. केसेस आमच्यावर झाल्या, या सगळ्या तुम्ही गोष्टी ऐकलेल्या असतील. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं त्याचा फायदा तुम्हाला होईल का, तुम्हाला त्याचा नुकसान होईल असं काय म्हणता येईल? म्हणजे नामांतराच्या लढ्याचा जी क्रेडिट या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असो किंवा सर्व पक्ष जरी बोललं जातं ते घेतात तर त्याची क्रेडिट कोणाला भेटेल? म्हणजे त्यांना मिळालं की तुम्हाला त्याचं नुकसान होईल? मी तुम्हाला नक्कीच सांगतो की हा प्रश्न आहे ना लोकांच्या हृदयातला प्रश्न आहे, सगळ्या नागरिकांच्या, रायगडकरांच्या. त्याच्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं पहिली मुलाखत मी दिली तेव्हा पण महाविकास आघाडीतच होतो, तेव्हा पण सगळे एकत्र होतो. पालिकेत तुम्ही बघितलं मुलाखत दिली, याला एक काय बोलतात त्याला जिगर लागतो. आणि मी सांगितलं त्या माझं मत स्पष्ट केलं. आणि कसं आहे काही हे फक्त राजकारणासाठी तुम्ही सांगा ना, विचारा ना दिबा पाटील साहेबांच्या कुठल्या आंदोलनात हे होते. मी शेवटच्या आंदोलनात मी सक्रिय होतो. करळ फाट्यावर जो शेवटचं झालं आंदोलन, दिबा पाटील साहेब ॲम्ब्युलन्समध्ये बिचारे आले, त्यांच्या नाकातोंडात अशा नळ्या होत्या ऑक्सिजन आणि तिथे ते होते आमचं तुम्ही बघा. आणि उद्या काय आहे की किती बोललात, माझ्या वडिलांनी मार खाल्लेला आहे, दिबा पाटील साहेबांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. जासेच्या 84च्या आंदोलनात त्यांनी, मला पण माहीत नव्हतं, जेव्हा दिबा पाटील साहेब आपल्यातून निघून गेले त्यावेळी त्यांच्यावर पेपरने एका पुरवणी काढली, बऱ्याच पेपरनी काढली, पण एका पुरवणीत फोटो सापडला भाऊंचा. तेव्हा आम्हाला कळलं की भाऊंचा फोटो आहे. त्यांच्या इथे टाके पडलेत आणि जेलरची गाडी मागे उभी आहे. असे आहेत. त्याच्यामुळे हे कसं असतं तुम्ही मनातून पाहिजे. आजही त्या सर्वपक्षीय त्यांच्यात हे आहे कृती समिती, त्याचे अध्यक्ष दशरथ पाटील साहेब आहेत, त्याच्यात पण माझे बाबा आहेत, भाऊ आहेत. म्हणजे 2-3 वेळेला असं झालं की हे लोक डायरेक्ट गेले आणि दशरथ पाटील साहेब आणि भाऊंना आणि ठराविक लोकांना भूषण पाटील साहेब यांना कोणी नेलंच नाही. म्हणजे राजकारण कोण करतं याचं हे क्लिअर दिसतंय. आपण राजकारण करत नाही, मग त्या कृती समितीत हे गेलेच नसते ना बाबा. जर तसं असतं तर सर्वानुमतेच तर गेलेले आहेत. कुठेतरी नाव लागलं पाहिजे, हा प्रामाणिक हेतू यांचा आहे. त्याच्यासाठी हे सगळी खटाटोप आहे असं मला म्हणायचं. बरं, शेवटाकडे जात होतं आपण. खरं म्हणजे अगदी पिंजून काढलेलं तुम्ही उरण, हे सगळीकडे सर्वश्रुत गोष्ट आहे. इथे देखील खूप कार्यकर्त्यांची गर्दी असते, जे पळसपा या ठिकाणचे ज्यांचं जे कार्यालय बाहेर खूप नेहमी गर्दी असते. कशी तयारी चालू आहे सध्या सांगा मला? तयारी तुम्हाला सांगतो, शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ आहे, मोठ्या भावासारखीच तयारी चालू आहे. एवढं तुम्हाला नाही. लोकांचा रिस्पॉन्स तुम्हीच बघा. मी बोलणं चांगलं राहणार नाही, परंतु ह्याच्यात ज्येष्ठांसोबत जो तरुणांचा सागर जे आहे तो मला वाटतं त्या तरुणाईवरच नक्कीच जर उद्या संधी मिळाली तर 100% निवडून येईल असं मला म्हणायचं. जाता जाता उरण विधानसभा क्षेत्रातील जे मतदार आहेत त्यांना जर आवाहन करायचं झालं तर नेमकं काय आवाहन कराल? मी एकच सांगेन की मला जर का उद्या संधी आमदार म्हणून या उरण विधानसभेची संधी मिळाली काम करण्याची, तर नक्कीच जो घरातल्या लोकांची म्हणजे ज्येष्ठांची नाळ जुडलेली आहे असा जो नोकरीचा प्रश्न आहे त्याच्यावर मी 100% प्रामाणिक काम करेन. आणि मला माहिती आहे, कारण मी तुम्हाला एकच उदाहरण देईन की एअरपोर्ट रोजगार हे तुम्हाला सागरजी माहिती असेल तर हे सर्वात पहिले मीच चालू केले.
आणि जवळजवळ 2 वर्षापासून माझी पहिली मुलाखत आहे, पहिली 1.5-2 वर्षापूर्वी. हे एअरपोर्ट व्हायला 2 वर्ष बाकी असताना मी चालू केले. आणि आज मला सांगायला आनंद होतो आहे की या 2 महिन्यामध्ये मी 44 जणांना मुंबई एअरपोर्टमध्ये कामाला लावले. माझ्याकडे काही नाही आहे, काही नाही. परंतु जे उरण, पनवेल आणि रायगडमधले किंवा इथे पण जे भारताच्या कानाकोपऱ्यातून राहायला आलेले स्थानिक आहेत, ते आता इथलेच झालेले. जे त्या माझ्या इथे प्रशिक्षण घ्यायला येतात त्यांना प्रशिक्षणाचे 1 रुपयाही मी घेत नाही. जे प्रशिक्षणाला त्यांच्याकडे कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये खर्च असतो, जी त्यांना पूर्वतयारी करावी लागते, त्यांना त्या स्किलचं सर्टिफिकेट लागतं, हे सगळं आम्ही जेम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत फ्री ऑफ कॉस्ट देतो. आणि तुम्हाला सांगतो की बऱ्याच उरण पनवेलमधले आता 44 जण लागले. आणि मी एकच त्या दिवशी सांगितलं की माझा टार्गेट आहे निवडून आल्यावर कमीत कमी 5,000 लोकांना तरी रोजगार देण्याचं मी ठरवलेलं आहे. आणि ते आपले इथले तरुण असतील. जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो कुठेतरी त्याला आळा बसण्यासाठी मी मदत करणार आहे. आणि तुम्हाला सांगतो की गेल्या आठवड्यात मी सहज म्हणून रसायनीमध्ये घेतलं. सहज म्हणून म्हणजे की बऱ्याच कंपन्या आमच्या, कारण माझी कंपनी पण मोठी आहे त्यामुळे संबंध असतात. त्या कंपनीच्या ह्याच्यातून मी 29 कंपन्यांना बोलवलं आणि त्याच्यात माझ्यासोबत लायन्स क्लब होती. तर तिथे पण एका दिवसात आम्ही जवळजवळ 89 जणांना नोकऱ्या दिल्या. ते फक्त 2 दिवस पूर्वतयारी सागरजी केली, कारण आचारसंहिता लागणार होती, घाई होती, मग त्याच्यामुळे आम्ही फटकन ते घेतलं. आणि 89 जणांना पण मोठी गोष्ट आहे ना. आणि याच्या आधी तुम्हाला आठवत असेल सागरजी की कर्नाळ स्पोर्ट्सला आपण आमदार विवेक पाटील साहेब आणि सगळे आमचे नेते यांच्यामार्फत घ्यायचो. एका दिवसात 2200 लोकांना कामाला लावलेलं आहे. हे तर जगजाहीर आहे. त्याच्यामुळे हे काय आम्हाला नवीन नाही आहे, आम्ही करतो. परंतु संधी जर मिळाली तर त्या भागात जो प्रश्न आहे, उद्या JNPT, NSICT या सगळ्या, करंजा पोर्ट किंवा अजून हे सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, इथे नक्कीच आपण काम करू शकतो असं मला म्हणायचं आहे. या सगळ्या बाबतीत कंपनीचा स्वतःचा तुमचा देखील अनुभव खूप चांगला आहे. कंपनीची काय सध्या परिस्थिती, म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतं का तुम्हाला या सगळ्या गोष्टीत? जेम म्हात्रे साहेब, तुम्ही म्हणजे नगराध्यक्ष, तुम्ही विरोधी पक्षनेते, परंतु एवढं मोठं साम्राज्य कंपनीचं. तुम्हाला एकच सागरजी सांगतो की कंपनी ही आजची नवीन नाही. कंपनीला पण 45 वर्ष होऊन गेलेले आहेत. त्यावेळी मी सुद्धा जन्माला नव्हतो. आणि हे होत असताना खूप सुरुवात ही कष्टाने बाबांनी, भाऊंनी केलेली आहे. म्हणजे काही नव्हतं तिथून आज इथपर्यंत आलो आहे. त्याच्यामुळे आज कंपनीत जवळजवळ 4,000 लोक काम करतात. हे सगळे पनवेल, उरण आणि ठराविक लोक जे इंजिनियर्स वगैरे आहेत, ते कोणी आंध्राचे आहेत, कोणी हैदराबादचे आहेत, कोणी अजून इकडचे आहेत, असे कोणी आमच्याकडे गुजराती आहेत, कोणी मारवाडी पण आहेत, कोणी म्हणजे असे सगळ्या जातीचे आहेत, मुस्लिम समाजाचे आहेत, ख्रिश्चन आहेत आमच्याकडे, केरळाचे पण आहेत. आणि 30-30 वर्ष कामाला आहेत. म्हणजे मला सांगायला हे का सांगतोय मी, कारण इथे कुठल्या कंपनीत जाती धर्माचा विषय नाही आहे. परंतु बाबांनी जी मेहनत केली, आज तुम्हाला सांगतो की ती 4,000 लोक जर कंपनीत काम करतात, ती कुठल्या तरी विश्वासाने काम करतात. आणि 30-30 वर्ष सहज एका कंपनीत काम करणं सोपं नसतं. त्यामुळे मला वाटतं हा कुठेतरी एक विश्वास, माझ्या बाबांवरचा, भाऊंवरचा विश्वास या सगळ्या माझ्या कंपनीतल्या माझ्या कामगारांचा आहे. आणि त्यांना आम्ही आपलेपणानेच नेहमी वागवतो. हे तुम्ही कुठेही विचारा की या कंपनीत मला वाटतं सोडून जाणारा जो रेशो आहे ना, तो फार कमी आहे. एखाद्याचं एकदमच कोणी आउट ऑफ इंडिया गेलं आहे, आमच्या कंपनीतला इंजिनियर अमेरिकेला सिटी इंजिनियर म्हणून पण आहे, श्रीनिवास म्हणून आहेत, नाव पण तुम्हाला सांगतो. आम्हाला अभिमान आहे की अशा कंपनीची, ज्याने शिक्षणातून बाहेर पडले म्हणजे इंजिनियर झाले तेव्हा आमच्याकडे काम केलं 10-12 वर्ष आणि त्या अमेरिकेचे सिटी इंजिनियर आहेत. ही किती मोठी गोष्ट आहे, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे बरीच उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे या कंपनीचं एक आमचं ते आता झाड, हे मुळा एकदम रोवलेलं आहे, म्हणजे वटवृक्ष झालेलं आहे. आणि ते बाबांमुळे झालेलं आहे, आमच्या कुटुंबामुळे झालेलं आहे. आज आमचं कुटुंब पण तुम्हाला सांगतो की आमचे काका, आमचे भाऊ, चुलते, चुलत काका, आमच्या आत्याची मुलं, हे सगळी जण हे काम करून, आणि आज आमच्या गावातले किंवा आमच्या त्या 7 गावांमधले, गव्हाण कोपरमधले सगळी लोक आमच्याकडे आहेत. म्हणजे त्यांचे वडील, त्यांचा मुलगा. आणि अजून एक सांगेन सागरजी की आदिवासी बांधव आमच्याकडे पण 30-30 वर्षापासून कामाला आहेत. आमच्याकडे एक आदिवासी बांधव आहे, तो आज त्याचा मुलगा सिव्हिल इंजिनियर बनून आमच्याकडे, म्हणजे आदिवासी बांधवांचा मुलगा सिव्हिल इंजिनियर बनून आमच्याकडे, ही पण गोष्ट आमच्यासाठी मोठी आहे. आज शाळेत पण आमच्या शिकतायत. वर्षाकाठी आम्ही 8,000 ते 9,000 रुपये घेतो, वर्षाची फी, डोनेशन नाही. आणि शाळेत आम्ही वशीला चालत नाही.
शाळेत टीचर जरी कामाला असले, आम्ही अजिबात त्याच्यात नाही की बाबा कोणाच्या ओळखीचे आले घ्या, तुम्ही इंटरव्ह्यू द्या, तिथे जर तुम्ही त्याच्यात बसलात तर घ्या. हे पहिल्यापासून नियम आम्ही ठेवलेत. आणि आमच्याकडे आज रेशो 2000हून अधिक विद्यार्थी शाळेत आहेत. तर हे विद्यार्थी सागरजी इथून आमची मुलं कुठे चायना इथे तिथे सगळीकडे खेळून आलेली आहेत आणि गरिबांची मुलं आहेत. आम्हालाही आनंद आहे. तुम्ही शिक्षण बघा, त्या शाळेचा दर्जा बघा, शिकवण्याचा दर्जा बघा, मग तुम्हाला कळेल की आम्ही काय प्रकार करतो. कारण आमचा एकमेव हेतू आहे आमच्या संस्थेचा आणि बाबांचा आईचा की ही मुलं शिकली पाहिजेत आणि गरिबांची मुलं पण इंग्रजी माध्यमातून शिकून आणि त्यातली बरीचशी मुलं आमच्याकडेच कामाला आहेत. त्यांना म्हणजे त्यांना जॉब श्युरिटी आहे एक प्रकारे. 100%. म्हणजे एक उदाहरण अजून देईन की आमच्या ड्रायव्हरचा मुलगा, तो ड्रायव्हर आज वारला आहे, त्याचा मुलगा आज आमच्याकडे MBA होऊन अकाउंटिंगला आहे, अकाउंट्समध्ये आहे. तो MBA झाला आहे. आला तेव्हा तो ड्रायव्हर म्हणजे अक्षरशः 4,000 रुपये पगारावर सुरुवात. आज तो आमच्याकडे 23-24,000 पगार घेतो आणि मग त्याचा मुलगा MBA होऊन आज 35,000 पगार घेतोय. ही मोठी गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अगदी संपूर्ण कुटुंबच देखील सांभाळायची जबाबदारी आहे एक प्रकारे. 100% तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही बघाल की या सगळ्या गोष्टी आहेत. कधीच बाबा त्यांना दिवाळीला विसरत नाही. म्हणजे दर दिवाळी हे पण तुम्हाला सांगावं लागेल की दर दिवाळीला कंपनीवर कोणताही प्रसंग असू दे, पण बाबा त्यांची दिवाळी म्हणजे एक छोटे स्वीट पण ते आमच्या लेबरपासून सगळ्यांना देतात. कधी काही असतं, कंपनीत चढउतार असतात, परंतु त्यांना कधी ते विसरत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्या मनातली जी आज मी म्हणजे बोलून दाखवली, हे तुम्ही समजून घ्या. आता मला काय ह्या सगळ्या गोष्टी जमेच्या बाजू म्हणून या ठिकाणी तुम्ही सांगितलेल्या आहेत. एकंदरीतच ही चर्चा ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं, उरण विधानसभेमध्ये कोणाची बाजू सरस आहे या सगळ्या ऐकून तुम्हाला काय वाटतं, त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवायची. आपण अधिक आढावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. विविध जे उमेदवार असेल त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या देखील या ठिकाणी मनोगत किंवा त्यांच्या भावना देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करू. एकंदरीतच प्रीतम म्हात्रेंनी जी माहिती दिली त्याविषयी तुम्हाला काय वाटतं, त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट जय भालेराव, सागरराजे, प्रभात पर्व न्यूज करता उरण. धन्यवाद.